ओमपेगमधला महाराष्ट्राचा मराठीचा मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो. शककर्त्यांचा मेरुमणी तो राजश्रींचा राजा, युगंधराचा योगी आणि तो सामर्थ्याचा सर्जा. हे केवळ शब्द नसून गीत नसून हा संस्कार आहे मराठी मातीचा आणि हा संस्कार आहे महाराष्ट्र धर्माचा. मराठीचा जयघोष हा जणू साता समुद्र पार व्हावा ही जणू श्रींचीच इच्छा आणि ह्या इच्छेतून मला वाटते 2016 ओमपेग सारख्या या संस्थेचा जी मराठी भाषिकांची अग्रगण्य संस्था त्याचा जन्म झाला असतो. मला वाटतं महाराष्ट्राचा नोकरीचा ट्रेंड बदलण्यासाठी कुठेतरी उद्योजकांना कसं प्रोत्साहन मिळेल आणि उद्योजक असू दे, डॉक्टर्स, इंजिनियर्स या सगळ्यांना एका धाग्यात ओढण्याचं काम मला वाटतं ओमपेग सारखी संस्था करते. आता मला वाटतं की ओमपेग ही संस्था याच्यामुळे मराठीचा डंका साता समुद्र पार वाचतोय. पण मी कोल्हापूरच असल्यामुळे आई अंबाबाईला हीच प्रार्थना करतो की अजून सगळीच आपण एकत्र मोठं होऊया. तर इतक्या चांगल्या संस्थेत कुठेतरी आपल्या तरुण किंवा स्टुडंट्सचा सहभाग कसा जास्त वाढावा ह्याच्यावर थोडंसं सर काम करूया. आणि मी सुद्धा त्यासाठी काही माझ्याकडून लागेल तर मी करायला तयार आहे. आणि कुठेतरी जसं आपण बोललो की फीमध्ये थोडंफार मुलांना कन्सेशन तेवढी एक छोटीसं विनंती होती. पण एक मात्र मी सांगतो की ह्या सगळ्यात आम्हाला फक्त हवं आहे ते म्हणजे गायडन्स, मार्गदर्शन, तुमच्या सगळ्यांच्या अनुभवाचं, यशाचं, अपयशाचं आणि तुमच्या प्रवासाचं. उद्देश हाच आहे की आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, आमचा डिफिकल्टीज टॅकल करण्याचा ॲटलिस्ट आम्हाला पर्स्पेक्टिव्ह कसा मिळेल ह्या एकच उद्देशानं मी हा पॉडकास्ट चॅनल सुरू केला आहे, जिथं आपण वेगवेगळ्या मराठी प्रोफेशनल्सना एकत्र आणून त्यांच्याशी गप्पा मारतो, चर्चा करतो. सह्याद्रीचा शिव वगैरे असतो, शिवशंभूराजा, युकेच्या दरीदुरीतून वाजतो, महाराष्ट्र माझा, जय हिंद, जय महाराष्ट्र.